श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस, म्हणजेच तिसरी माळ आणि मंगळवार. आपण सर्वांनी दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली असेल आणि ज्यांनी अजूनपर्यंत दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात केली नसेल तर आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. तर आजच्या दिवसापासून तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करू शकता. आपण हे पाठ वगैरे करत असतो, सेवा वगैरे करत असतो, परंतु ही जी सेवा आहे तर ती आई भगवतीपर्यंत जाते का? तर पहा, हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे की आपल्याला हे कसं समजू शकतं की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे आणि ती आपण जी काही सेवा केली ती तिच्यापर्यंत पोहोचली आहे. तर पहा, आपण जसे श्री गुरुचरित्राचं पारायण करत असतो पहा, तर त्या पारायणाच्या काळामध्ये 7 दिवसामध्ये आपल्याला दत्तगुरू स्वामी समर्थ हे आपल्याला दर्शन देऊन जातात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये जसे आपल्याला ते दर्शन देऊन जातात, त्याचप्रमाणे बघा, आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो ना, तेव्हा देवी आई आपल्याला नक्कीच साक्षात येऊन संकेत देत असते आणि ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असते. परंतु कधी कधी काय होतं की आपल्याला त्या संकेताचा अर्थच कळत नाही. म्हणजे आपल्या कळत नकळत आपल्यासोबत ह्या गोष्टी घडतात, परंतु आपल्याला ते समजून येत नाही. तर आपल्याला खरोखरच आई भगवतीने येऊन आशीर्वाद दिला की नाही, तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पहा, आई भगवती आपल्या घरी येऊन आपल्याला संकेत देत असते आणि तिच्यापर्यंत तुमची सेवा पोहोचली आहे हे सुद्धा ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून जाणून देत असते. आई भगवती कधीकधी आपल्या स्वप्नामध्ये देखील येते किंवा मग कधीकधी साक्षात आपल्या समोर जरी आली तरी आपल्याला ते समजून येत नाही. तर पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर 9 मंत्राची किंवा मग त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ, त्याचबरोबर कुंकुमार्जन असेल किंवा मग अजून कोणतीही सेवा असू द्या, देवीची कोणतीही सेवा तुम्ही करत आहात, सिद्धकोंचिका स्तोत्र असू द्या किंवा मग महालक्ष्मी अष्टकम असू द्या, ह्या कोणत्याही सेवा जरी तुम्ही करत असल्या तरी तुम्हाला ह्याचे संकेत हे मिळणारच. आता बघा, आपण ह्या 9 दिवसामध्ये जेव्हा आपण झोपत असतो तर आपल्याला झोपेमध्ये बघा एखादं शक्तिपीठ दिसतं. मग ती 3.5 पीठ शक्तिपीठ असू द्या किंवा मग एखादी कुलदेवी असू द्या, म्हणजे ती देवी तुमच्या स्वप्नामध्ये आली आहे. किंवा मग कधी कधी असं होतं, तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेला आहात किंवा मग एखादी मंदिरामध्ये गेलेला आहात आणि तिथे एखाद्या बाईच्या अंगात आलं, तर अशा वेळेस पहा आपण एकदम धडकून जागे होत असतो. तर या गोष्टीची पहा आपल्याला एकदम धडकून भीती वाटत असते की हे स्वप्न पहा मलाच का पडलं. तर पहा, अशा वेळेस आपण अजिबात घाबरून जायचं कामा नाही, कारण तो आपल्याला शुभ संकेत असतो. आणि पहा, हे संकेत जे आहेत ना, तर ते काही लोकांनाच येतात, सगळ्याच जणांना हे संकेत येत नाही. तर पहा, काही लोक असं देखील असतात की ते खूप देवांची सेवा करतात, खूप देवांचे उपाय वगैरे करतात, त्याचबरोबर 9 दिवस उपवास वगैरे करतात, परंतु ते एक चुकी करतात. ती म्हणजे कोणती, तर ती कुणाबद्दल चांगलं न बोलणे. ती लोक कधी कधी काय करतात की आपले सख्खे असतील किंवा मग आपले जवळपासचे असतील तर त्यांच्याबद्दल वाईट बोलायला लागतात. तर मग अशा वेळेस अशा लोकांना ते देव अजिबात पावत नाहीत. म्हणजे बघा, तुम्ही जर श्रद्धेने आणि भावनेने देवीची पूजा अर्चा केली तर ती देवी तुम्हाला साक्षात दर्शन देईल. परंतु जर तुम्ही त्या देवीची पूजा करताय, उपवास करताय, सर्व गोष्टी करताय, परंतु इतरांची निंदा नालस्ती करत आहात, म्हणजेच त्यांच्याबद्दल वाईट बोलत आहात, अपमान करत आहात समोरच्याचा, तर मग तुम्हाला देवी प्रसन्न कशी होणार आणि ती तुम्हाला आशीर्वाद कशी देणार. म्हणून बघा, तुमचं आचरण जर चांगलं असेल ना, तर तुम्हाला संकेत भेटल्याशिवाय राहणार नाही. स्वप्नामध्ये मूळपीठ येणं किंवा मग तुमच्या स्वप्नामध्ये कोणत्याही देवी येऊन दर्शन देऊन जाणं हा एक शुभ संकेत मानला जातो. त्याचबरोबर बघा, किंवा मग तुमच्या स्वप्नात असंही येऊ शकतं की एखादी सवाशीण स्त्री तुमच्या घरी आली आहे आणि ती तुमच्या घरामध्ये जेवण करत आहे किंवा मग चहा पित आहे किंवा मग काहीतरी करत आहे.
तर पहा आता तुम्हाला असं जर स्वप्न पडलं तर मग देवीचा संकेत असा असतो की तुझ्या घरामध्ये कोणतीही स्त्री येऊ दे, तिला तू खायला दे, काहीतरी काही ना काही तिला म्हणजे खाऊनच पाठव. म्हणजे काय, तिला चहा कर किंवा मग कोणतीही गोष्ट तिला खाण्यासाठी देऊ शकता. आता आपल्या घरामध्ये पहा, बऱ्याच जणांच्या घरामध्ये ज्या मावशी येतात काही काम करण्यासाठी, तर त्यांनासुद्धा तुम्ही अशा काही गोष्टी, फळं वगैरे खायला देऊ शकता. उपवास असे प्रत्येकाला असतो, म्हणजे बरेच जण उपवास पकडतात, तर उपवासाचं काही खायला द्या. घरी येणारी कोणतीही सवाशीण असू द्या, तिला तुम्ही खाली हात कधीच पाठवू नका. म्हणजेच काय, की तिला काहीतरी खाऊनच आपल्या घरातून पाठवा. तर पहा, सवासीनच नाही तर बघा, तुमच्या स्वप्नामध्ये एखादी कुमारिका आली, म्हणजे तुमची स्वतःची मुलगी जरी आली किंवा मग एखादी आसपासची कन्या आली, अशा ह्या स्वप्नामध्ये जर आल्या तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो. पहा, या 9 दिवसामध्ये तुम्हाला एक तरी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, स्वप्नामध्ये तुमच्या एखादी सवासीन आली आणि तिने खूप म्हणजे पूर्ण शृंगार केलेला आहे आणि त्याचबरोबर तिने एखादी हिरवी साडी घातलेली आहे आणि अशी सवासीन तुमच्या स्वप्नामध्ये आली आहे. म्हणजेच काय, की ती इतकी सुंदर दिसत असते की ती ओळखीची असू द्या किंवा अनोळखीची असू. ह्या जरी गोष्टी तुमच्या स्वप्नामध्ये आल्या तरी तुम्ही समजून जा की तुमची सेवा ही आहे तर ती देवीपर्यंत पोहोचली आहे. तर पहा, आपल्याला ह्या 9 दिवसामध्ये भरपूर सारे उपाय करायचे आहेत, भरपूर साऱ्या उच्च कोटीच्या देवीच्या सेवा देखील करायच्या आहेत. किंवा मग स्वप्नामध्ये तुमच्या असंही येऊ शकतं की तुम्ही एखाद्या स्त्रीची ओटी भरत आहात, एखाद्या कुमारिकेची ओटी भरत आहात किंवा मग एखादी जी सुवासीन स्त्री आहे तर किंवा एखाद्या मूळपिठी जाऊन देवीची ओटी भरत आहात. त्याचबरोबर एखादी कुमारिका आली आणि तिचं तुम्ही, जसं आपण नवमीला अष्टमीला कन्यापूजन करतो त्याप्रमाणे तुम्ही तिची पूजन करत आहात, असं जरी तुमच्या स्वप्नामध्ये येत असेल ना, तर समजून घ्या की तुमची सेवा ही देवीपर्यंत पोहोचली आहे. आता पहा, अजून एक गोष्ट म्हणायची तर ती म्हणजे स्वप्नामध्ये वाघ दिसणं. तर आपल्याला माहीतच आहे, देवी ही वाघावर स्वार आहे. आता बघा, तुम्ही एखाद्या शक्तिपीठाला जात आहात आणि तुम्हाला रस्त्यामध्ये वाघ भेटला तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असता. पहा, माहूरगडाला जाताना सुद्धा बरेच असे नशीबवान लोक आहेत की त्यांना वाघ दिसतात, सिंह दिसतात. तर पहा, या गोष्टी म्हणजे आपल्याला स्वप्नातही दिसतात आणि जेव्हा आपण अशा कोणत्या मोठ्या शक्तिपीठामध्ये जातो ना, त्यावेळेस जर अशा काही गोष्टी तुम्हाला दिसल्या तर साक्षात तुम्हाला देवीचं दर्शन झालं आहे असं समजून. जरी तुमच्या स्वप्नामध्ये घुबड येणं, तर घुबड सुद्धा देवी आईचं वाहन आहे, तर ते सुद्धा खूप शुभ संकेत असतो. तर पहा, अशा वेळेस आपण स्वप्नातून धडधडून उठून बसतो, तर अशा वेळेस आपण घाबरून जातो, तर घाबरून जायचं नाही. तर पहा, ह्या गोष्टी खूप शुभ संकेत आहेत. घुबड दिसणं सुद्धा खूप शुभ संकेत आहे. तर पहा, हे प्रत्येकाच्याच स्वप्नामध्ये नाही येत. जो खरंच मनापासून आई भगवतीची सेवा करत आहे ना, त्याच्या स्वप्नामध्ये देवी आई त्यांना ह्या गोष्टी दाखवून देते की त्यांची सेवा ही ती देवीपर्यंत पोहोचली आहे. आणि बघा, सकाळी उठल्या उठल्या आपल्याला घंटीचा आवाज येणं, शंखाचा आवाज येणं. तर पहा, बरेच जण वेगवेगळ्या वेळेवर सेवा करत असतात, घरातली पूजा करत असतात. तर पहा, जेव्हा तुम्ही असे पाठ वगैरे करता, घरामध्ये पूजा करतात, त्याच वेळेत जर तुम्हाला घंटीचा आवाज आला किंवा मग शंखाचा आवाज आला तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो. तुमच्या स्वप्नामध्ये जर कुणाची मूळपीठावर जाऊन देवीची ओटी भरत आहे असं स्वप्नात जर आलं तर तुम्हाला देवी आई हा संकेत देत आहे की तू कोणत्या तरी एका स्त्रीची ओटी भर. तर पहा, जर आपण स्वप्नामध्ये हवन करत आहे असं जर आपल्या स्वप्नामध्ये आपल्याला आलं तर समजून जावं की हा एक शुभ संकेत आहे. तर पहा, आपल्या स्वप्नामध्ये आपण ओटी भरतो किंवा आपल्या स्वप्नामध्ये आपण कन्यापूजन करतो किंवा हवन करत आहे, तर ह्या ज्या देवीच्या सेवा आहेत तर ह्या आपल्या जर स्वप्नामध्ये आल्या तर समजून जा देवी आईपर्यंत आपली सेवा पोहोचली आहे. तर आता बघा, तुम्हाला नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी प्रत्येक कलरच्या साड्या बायका घातलेल्या दिसतील, परंतु तुम्हाला अशी एक स्त्री दिसेल जिने पूर्ण शृंगार केलेला आहे. तिने खूप मोठं कुंकू लावलेलं आहे, हिरवीगार साडी घातलेली आहे किंवा लालसर साडी घातलेली आहे, हातामध्ये खूप मोठा चुडा घातलेला आहे. अशी एकदम टवटवीत आणि एकदम तेजस्वी रूप दिसणारी बाई तुम्हाला जर बघा, तुम्ही नक्कीच समजून जा की तुम्हाला देवी आईने साक्षात दर्शन दिलेलं आहे. कारण असं पूर्ण तयार, पूर्ण होऊन असं आपण घराच्या बाहेर जेव्हा
जेव्हा निघतो आणि त्यावेळेस आपल्याला अशी एक स्त्री दिसते. बऱ्याच स्त्रिया एकसारख्या दिसतात, परंतु अशी एक वेगळी स्त्री दिसते. तिने पूर्ण शृंगार केलेला आहे, पूर्ण गोष्टी म्हणजे परिधान केलेले आहेत, नथ घातलेली आहे, पायातले म्हणजे सर्वच गोष्टी. तर अशी लेडीज जर तुम्हाला रस्त्याने जाताना जर दिसली तर समजून जा देवी आईने तुम्हाला नक्कीच दर्शन दिलेले आहेत. तर अशा काही गोष्टी आपल्या सोबत घडणं म्हणजे हे एक आपलं नशीबच माना. कारण बघा, बऱ्याच जणांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत नाहीत. जे व्यक्ती श्रद्धेने आणि भावनेने देवीची पूजा अर्चा उपाय करतात ना, सेवा करतात ना, त्यांनाच ह्या गोष्टी जाणवतात आणि दिसतात. तर पहा, हा एक शुभ संकेत आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पहा, ह्या नवरात्रीमध्ये जोगवा मागायला काही बायका घरामध्ये येतात, परंतु काही जण त्यांचं आदरातिथ्य करतात, परंतु काही असा विचार करतात की आता काय ह्या सारख्याच रोज रोज आपल्या घरामध्ये येणार, असं यांना काय द्यायचं, असं तसं असं करू नका. तर त्या आपल्या घरी जर आल्या तर त्यांचं नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलवा, त्यांना हळदी कुंकू लावा. त्याचबरोबर त्यांना ज्या गोष्टी थोड्याफार गोष्टी ज्या असतात त्या दान करा. त्याचबरोबर पहा, त्यांच्या ज्या काही थोडीफार तुमच्या इच्छाशक्तीनुसार त्यांची ओटी भरणं जमत असेल तर ओटी भरा, त्यांना हळदी कुंकू लावा आणि काहीतरी त्यांना खायला द्या. असं निर्मुखी त्यांना घरातून नका पाठवू. तर अशा ज्या गोष्टी असतात ना, त्या देवीचं एक रूप मानून त्यांना त्यांचे हे आपण यथाशक्तीनुसार आदरातिथ्य करा. तर हा पण एक खूप मोठा शुभ संकेत आहे. आणि पहा, जे काही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहेत ना, तर त्यांना हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर ह्या 9 दिवसामध्ये तुम्हाला हा अनुभव येणारच येणार. तर ज्या व्यक्तींना हा अनुभव येईल तर त्यांनी नक्की समजून जा की तुम्हाला तुमची जी सेवा आहे तर ती देवीपर्यंत पोहोचली आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्या जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे, स्वप्नामध्ये येऊनसुद्धा देवी आपल्याला बरेच संकेत देत असते आणि आपल्या समोर साक्षात येऊनसुद्धा आपल्याला संकेत देत असते, परंतु आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत. तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कुणीही येऊ द्या, तर त्यांचं नक्की स्वागत करा आणि त्यांना निर्मुखी अजिबात पाठवू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.